मित्रांनो, असं म्हणतात की डोळे हे मनाचा आरसा असतात. पण सायकोलॉजीनुसार डोळे हे आकर्षणाचं सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, की काही लोक फक्त एका नजरेने समोरच्याला आपल्या प्रेमात पाडतात किंवा स्वतःचा प्रभाव पाडतात. मनाचे गुप्यतेमध्ये आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आज मी तुम्हाला नजरेच्या अशा 7 सायकोलॉजिकल पद्धती सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कोणालाही आकर्षित करू शकता. यातील 4थी पद्धत इतकी प्रभावी आहे, की समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी स्वतःहून पुढे येईल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज तुम्ही नजरेची जादू शिकणार आहात. पहिली, प्रेमाची नजर. पहिली पद्धत आहे ट्रायंगल मेथड. जेव्हा तुम्ही एखाद्या आवडत्या व्यक्तीशी बोलता, तेव्हा त्यांच्या डोळ्यांकडे बघण्याची एक खास पद्धत असते. आधी त्यांच्या एका डोळ्याकडे बघा, मग त्यांच्या ओठाकडे बघा आणि पुन्हा दुसऱ्या डोळ्यांकडे बघा. हा एक त्रिकोण तयार होतो. सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही असं करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत रोमॅन्टिक भावना निर्माण होतात. पण लक्षात ठेवा, हे खूप नैसर्गिक वाटलं पाहिजे, नाहीतर ते विचित्र दिसू शकतं. नंबर 2, हळूवार नजर हटवणे. अनेक मुलं एक चूक करतात, ती म्हणजे समोरच्याने बघितलं की लगेच नजर चोरतात. घाबरलेले लक्षण आहे. सायकॉलॉजी सांगते की जर तुम्हाला प्रभाव पाडायचा असेल, तर समोरच्याशी 2 ते 3 सेकंद नजर मिळवा. एक छोटीशी स्माईल द्या आणि मग अगदी हळूवार आपली नजर दुसरीकडे वळवा. या स्लो हालचालीमुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. 3, बाहुल्यांचा खेळ. वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीकडे बघतो, तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात. जर तुम्हाला कोणाला आकर्षित करायचं असेल, तर त्यांच्याशी बोलताना स्वतःच्या मनात त्यांच्याबद्दल चांगला विचार करा. जेव्हा तुम्ही मनात प्रेमळ विचार करता, तेव्हा तुमचे डोळे आपोआप चमकू लागतात आणि बाहुल्या मोठ्या होतात. समोरच्या व्यक्तीला हे सबकॉन्शियसरित्या जाणवतं आणि त्यांना तुमच्याकडे ओढ वाटू लागते. 4, मनाची गुपिते विशेष नियम. 50 ते 70. जर तुम्हाला लोकांशी बोलताना त्यांचा विश्वास जिंकायचा असेल, तर 50 ते 70 नियम वापरा. म्हणजे जेव्हा तुम्ही बोलत असताना, तेव्हा 50% वेळ त्यांच्या डोळ्यात बघा. पण जेव्हा तुम्ही त्यांचं बोलणं ऐकत असाल, तेव्हा 70% वेळ त्यांच्या डोळ्यात बघा. यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यात मनापासून रस घेत आहात. ही पद्धत कोणालाही तुमचं वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. 5, डोळ्यांनी हसणे. फक्त ओठांनी हसणं खोटं वाटू शकतं. खरी जादू तेव्हा होते, जेव्हा तुम्ही डोळ्यांनी हसता. याला सायकोलॉजिकलमध्ये डुशेन स्माईल म्हणतात. जेव्हा तुम्ही हसता, तेव्हा डोळ्यांच्या कडा थोड्या आकुंचन पावल्या पाहिजेत. अशा नजरेमुळे तुम्ही खूप जास्त ट्रस्टवर्दी म्हणजेच विश्वासू वाटता. मुलींना अशा मुलांचा प्रभाव जास्त जाणवतो, जे नजरेतून प्रेम व्यक्त करतात. 6, परिघीय नजर. कधीकधी थेट न बघता कोपऱ्यातून बघणं खूप जास्त रहस्यमय वाटतं. समजा तुम्ही एखाद्या पार्टीत आहात, तर त्या व्यक्तीकडे सतत बघण्यापेक्षा आपलं काम करत असताना मधूनच एक तीक्ष्ण नजर त्यांच्यावर टाका आणि पुन्हा कामात व्यस्त व्हा. यामुळे समोरच्याला असं वाटतं की तुमचं लक्ष त्यांच्याकडे आहे, पण तुम्ही त्यांना जास्त महत्त्व देत नाहीये. हे रहस्य त्यांना तुमच्याकडे आकर्षित करतं. बोनस टिप. डोळ्यांची हालचाल शांत ठेवा. जर तुम्ही खूप वेगाने पापण्या लवचवत असाल,
तर तुम्ही घाबरलेले वाटता. जर तुम्हाला एखाद्यावर मोहिनी घालायची असेल तर आपल्या पापण्यांची हालचाल संत ठेवा. शांत आणि स्थिर नजर ही शक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही शांत नजरेने कोणाकडे बघता तेव्हा तुमची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग वाटते. तर मित्रांनो, मनाचे गुपितेमधील या नजरेच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? लक्षात ठेवा, डोळ्यांची ही जादू तेव्हा काम करते जेव्हा तुमचं मन स्वच्छ असतं. यापैकी कोणती पद्धत तुम्ही सर्वात आधी वापरून बघणार आहात, कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गुपितासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. धन्यवाद.